all right. So very good evening to each and every one of you. And first of all, जर तुम्हाला माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर येत असेल, प्लीज ड्रॉप अ हाय इन द चॅट सेक्शन. लेट्स गो. इफ यू गाइज कॅन सी मी अँड हिअर मी, प्लीज ड्रॉप अ हाय इन द चॅट सेक्शन. लेट्स गो. ऑल राईट, थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल, मी काहीही स्टार्ट करण्यापूर्वी मला सगळ्यांचे व्हिडिओज ऑन लागतील. कॅन यू प्लीज डू दॅट? I want all the videos on. Let's go, all the videos on. All right. चॉईस तुमच्या हातात आहे. मी इथे 12 वाजेपर्यंत पण असंच बसायला तयार आहे. तुम्ही पण तयार आहे का? नाही? ओके. तर व्हिडिओज ऑन करा. आपल्याला लवकरात लवकर स्टार्ट केलं पाहिजे आणि ह्या सेशनला प्रोसीड केलं पाहिजे पुढे. इज इट क्लिअर? थँक्यू सो मच. सो फर्स्ट ऑफ ऑल, गेट सेटल्ड. नाव let us move forward and I welcome all of you guys to day 4 of this masterclass and let us get started away. आता पहिल्यांदा मी तुम्हाला मागच्या आपण 3 दिवस झालं काय शिकायचा प्रयत्न केलेला आहे. इज इट क्लिअर? ते पहिल्यांदा 15-20 मिनिटांमध्ये रिवाइज करून देतो सो दॅट तुम्ही मागचं काही विसरणार नाहीये. आणि त्यानंतर आज आपण एक फॅन्टॅस्टिक टॉपिक बघणार आहे की ज्याचं नाव असणार आहे ऑप्शन बाईंग. त्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे तुम्हाला मनीला कशा प्रकारे ऍक्च्युअली ट्रीट करायचा आहे सो दॅट तुम्ही त्याला राईट प्रकारे ग्रो करत जाताय आणि त्याला ट्रेडिंग मध्ये इमोशनली बघायचा प्रयत्न नाही करणार आहे तुम्ही मग इथून पुढे. इज अ क्लिअर? त्यावरती आपण वर्क करणार आहे. सो लेट अस गेट फॉरवर्ड आणि ह्या चांगल्या दिवसाला स्टार्ट करूया आपण. इज अ क्लिअर? वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग डेज इन दिस मास्टर क्लास. सो लेट अस गेट फॉरवर्ड आणि व्यवस्थित प्रकारे आजच्या सेशनला स्टार्ट करूया. सो पहिली गोष्ट, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. मराठी कळतंय सगळ्यांना? किंवा बाकीचे काही लँग्वेज वगैरे बोलू का मी? जर तुमची तशी रिक्वेस्ट असेल तर आपण फ्रेंच, स्पॅनिश किंवा बाकीचं काहीतरी ट्राय करू शकतोय सो दॅट तुम्ही व्यवस्थित प्रकारे लक्ष देऊ शकाल. इज अ क्लिअर? थँक्यू सो मच. सो लेट अस गेट फॉरवर्ड आणि व्यवस्थित प्रकारे स्टार्ट करूया आजच्या सेशनला. सो पहिली गोष्ट, आपण डे 1 ला स्टार्ट केलं. इज अ क्लिअर? डे 1 ला आपण सर्वात इम्पॉर्टंट पहिल्यांदा हे बघितलं की तुमचे रूल्स काय असतील मास्टर क्लासचे. इज अ क्लिअर? मी तिथे तुम्हाला 3च गोष्टी मागितलेल्या. मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला राईट फिजिओलॉजी मध्ये बसायचं आहे, व्हिडिओज ऑन करून बसायचं आहे. इज अ क्लिअर? फोकस मेंटेन करायचा आहे आणि थर्ड थिंग, राईट इंटरॅक्शन तुम्हाला ठेवायचं आहे. नाउ फर्स्ट थिंग इज दॅट की आय थँक ऑल ऑफ यू गाईज. कारण का ह्या पॉइंट पर्यंत मी ज्या 3 गोष्टी तुमच्याकडून मागितलेल्या तुम्ही त्या अतिशय चांगल्या पद्धतीने मला दिलेल्या आहेत. इज अ क्लिअर? यू गायज आर वन ऑफ द मोस्ट डेडिकेटेड पीपल दॅट आय हॅव एव्हर मेट अँड आय एम थँकफुल की मी हा मास्टर क्लास तुमच्या बरोबर कंडक्ट केलेला आहे. इज अ क्लिअर? थँक्यू सो मच फॉर बिंग दिस मच ऍक्टिव्ह आणि तुम्ही सर्व काय व्यवस्थित फॉलो केलेलं आहे. इट मीन्स अ लॉट. आणि जर अशाच प्रकारचं डेडिकेशन मेंटेन करताय, जे काय तुम्हाला सांगितलेलं आहे, इज अ क्लिअर, तेवढं फक्त जर फॉलो करत जाताय, इमिजिएटली तुम्ही सक्सेसफुल होऊ शकताय ह्या पर्टिक्युलर फील्डमध्ये. तेवढी एकच माझी लास्टची विनंती असेल, जसं मी तुम्हाला या मास्टर क्लासमधून सोडून जाईन तसं. इज अ क्लिअर? सो फर्स्ट ऑफ ऑल, थँक यू सो मच फॉर बिंग दिस डेडिकेटेड. अँड नाव प्रोसिडिंग फॉरवर्ड, मी तुम्हाला मास्टर क्लास कशाबद्दल नाहीये, कशाबद्दल आहे, हे सर्व तिथे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आपण स्लोली त्या एका तासामध्ये पूर्ण आपल्या मास्टर क्लासला स्टार्ट करून घेतलं. इज अ क्लिअर? त्यानंतर आपण इम्पॉर्टंट एका टॉपिकला स्टार्ट केलं ज्याचं नाव होतं इंट्रोडक्शन टू ऑप्शन्स. आता ह्या टॉपिकमध्ये आपण मल्टिपल गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा आपण हे शिकलं की फर्स्ट थिंग, ऑप्शन एक इन्शुरन्स म्हणून कसा ऍक्ट करतो. सिमिलरली आपण हे बघण्याचा प्रयत्न केला की व्यवस्थित प्रकारे तुमच्या ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे फॉर्म होतो. यासाठी आपण रमेश सुरजचं एक्झाम्पल घेतलेलं आठवतंय सगळ्यांना? येस? ओके. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, आपण प्रीमियम काय असते हे बघण्याचा प्रयत्न केलेला. फोर्थ, आपण राहुल, दर्शन आणि यश या 3 मित्रांचे एक्झाम्पल घेतलेलं आणि त्यांच्या अकॉर्डिंगली आपण काय केलेलं की स्ट्राईक प्राइसची कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला. आणि तिथेच आपण काय केलं, स्ट्राईक प्राइस आणि प्रीमियम मध्ये रिलेशन कशा प्रकारे असतं हे स्टडी केलेलं. आठवतंय?
येस, मी प्रत्येक कन्सेप्ट ज्यावेळी आता इथे स्क्रीनवरती लिहितोय, प्लीज त्याला एकदा आठवण्याचा प्रयत्न करा की मी कशा प्रकारे त्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या. जर तुम्ही त्याला आठवण्याचा प्रयत्न करताय तर गोष्टी मनामध्ये रिपीट होऊन जातील आणि तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये त्या शिफ्ट होऊन जातील आणि तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकाल. इज अ क्लिअर? नाऊ लेट अस प्रोसीड फॉरवर्ड. ह्याच्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट पार्ट हा बघितला की एक्सपायरी काय असते आणि एक्सपायरी आणि तुमच्या प्रीमियम मधलं रिलेशन काय असेल. त्यानंतर आपण हे बघितलेलं की लॉट साइजेस कशा प्रकारच्या असतात तुमच्या डिफरंट. तिथे आपण काय काय स्टडी केलं की सेन्सेक्स साठी लॉट साईज किती असणार आहे, ती 20 असणार आहे. इज अ क्लिअर? कीप दिस थिंग इन माइंड, कारण का ह्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट असतील सो दॅट तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुमच्या ट्रेडिंगचे डिसिजन्स घेऊ शकाल. नाव प्रोसिडिंग फॉरवर्ड, मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकवली, ती होती की कॉल आणि पुट हे दोन टाईपचे आपले ऑप्शन्स कशा प्रकारे असतात आणि त्यांना डिझाईन कशा प्रकारे आपण केलेला आहे. आता हे कव्हर केल्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट बघितलेली की स्ट्राईक प्राइस आणि प्रीमियम मधलं रिलेशन जे पुटसाठी आहे. इज अ क्लिअर? ते कसं आहे, स्ट्राईक प्राइस वाढली तर पुटचं प्रीमियम वाढत जातं, तेच आपल्या कॉलसाठी मात्र उलट असणार आहे. जेवढी स्ट्राईक प्राइस वरची असणार आहे तेवढा आपल्याला प्रीमियम खाली बघायला मिळणार आहे, कारण का कॉल आणि पुट एकमेकांच्या कायम ऑपोजिट बिहेव करतील. लक्षात येत आहे सगळ्यांच्या? ओके, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आपण हे सुद्धा कव्हर केलेलं की जेवढी तुमची एक्सपायरीचा पिरियड लांब असेल तेवढं तुमचं प्रीमियम सुद्धा जास्त तुम्हाला पे करायला लागणार आहे. देन प्रोसिडिंग फॉरवर्ड, आपण व्यवस्थित प्रकारे तुमच्या ऑप्शनचं नेमिंग कशा प्रकारे केलं जातं हे बघितलं आणि त्यानंतर मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले की तुमचं स्ट्राईक प्राइस वाढल्यानंतर प्रीमियम कसे वाढतात कॉलसाठी आणि स्ट्राईक प्राइस वाढल्यानंतर प्रीमियम कसे कमी होतात कॉलसाठी आणि स्ट्राईक प्राइस वाढल्यानंतर प्रीमियम कसे वाढतात तुमच्या पुटसाठी ऍट द सेम पॉइंट ऑफ टाइम. लॉंगर द एक्सपायरी हायर द प्रीमियम, ह्याचं सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे आणि आपण तिथे आपला डे 1 कम्प्लीट केला. सगळ्यांना क्लिअर आहे डे 1? येस, प्रत्येक गोष्ट आठवतेय? पुढे जात असताना ह्या गोष्टी विसरून जाऊ नका, कारण का हे बेसिक फाउंडेशन सर्वात जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत जर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायचा व्यवस्थित प्रकारे तर. ओके, थँक्यू सो मच. देन प्रोसिडिंग फॉरवर्ड, आपण डे 2 ला स्टार्ट केला. येट अनदर इंटरेस्टिंग डे. इथे आपण दोन गोष्टी व्यवस्थित प्रकारे कव्हर केलेल्या, डीप डाईव्ह इन टू ऑप्शन्स आणि सेकंड कन्सेप्ट काय होती आपली, रिस्क मॅनेजमेंटची होती. डीप डाईव्ह इन टू ऑप्शन्स मध्ये पहिल्यांदा आपण कोणता टॉपिक केला की स्पॉट प्राइस काय असते. त्याच्यानंतर आपण कोणता टॉपिक केला, ऍट दी मनी, इन द मनी आणि आउट दी मनी ऑप्शन्स तुमच्या कॉलसाठी आणि तुमच्या पुटसाठी कशा प्रकारे डिफरन्शिएट करतात आणि तुमच्या इन द मनीचं प्रीमियम कायम तुमच्या आउट दी मनीच्या प्रीमियम पेक्षा जास्त असणार आहे. आठवत आहे सगळ्यांना? त्याचे मी तुम्हाला स्ट्राईक प्राइजेसचे एक्झाम्पल लिहून ह्या तिन्ही गोष्टी एक्सप्लेन केलेला. आता हे कव्हर केल्यानंतर आपण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कव्हर केला ऑप्शन ट्रेडिंग बाबत, तो आहे की तुमच्या ऑप्शनचं प्रीमियम, इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन असणार आहे. आता ह्यामध्ये सुद्धा आपण हे बघितलं की तुमची इंट्रिन्सिक व्हॅल्यू मार्केट वरती जात असताना, खाली येत असताना, साईडला जात असताना, कॉलच्या केसमध्ये आणि पुटच्या केसमध्ये कशी बिहेव करते. आता हे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं असेल तर एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा कॉल जो असेल तो मार्केटच्या मुवमेंटच्या अकॉर्डिंगली सिमिलरली चालणार आहे. मार्केट वरती गेलं कॉलची इंट्रिन्सिक व्हॅल्यू वरती जाणार, मार्केट खाली पडलं कॉलची इंट्रिन्सिक व्हॅल्यू खाली पडणार. मात्र पुटची इंट्रिन्सिक व्हॅल्यू मार्केटचा ऑपोजिट बिहेव करणार आहे. एवढं तरी लक्षात ठेवू शकताय? येस, आपल्याला तिथे काय लक्षात ठेवायचं आहे की पुटच्या केसमध्ये आणि मार्केटच्या केसमध्ये ऑपोजिट रिलेशन असणार आहे आणि कॉलच्या केसमध्ये आणि मार्केटच्या केसमध्ये सिमिलर रिलेशन असणार आहे. म्हणजे मार्केट वरती गेलं तर पुटची इंट्रिन्सिक व्हॅल्यू मात्र खाली पडणार, मार्केट खाली पडलं तर मात्र पुटची इंट्रिन्सिक व्हॅल्यू वरती जाणार, म्हणजे ऑपोजिट नेचरच्या असणार आहे त्या. आणि सिमिलरली मार्केट साइडवेज स्ट्रक्चर मध्ये असताना ना तुमच्या कॉलला ना तुमच्या पुटला इंट्रिन्सिक व्हॅल्यू मध्ये ग्रोथ मिळणार आहे, कारण का मार्केटमध्ये मुवमेंटच नसणार आहे. त्याच्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट ही कव्हर केली की टाइम व्हॅल्यू मार्केट वरती जाऊ दे, खाली जाऊ दे, नाहीतर साईडला जाऊ दे, टाइम व्हॅल्यू कायम कशी कुठे जाणार आहे, टाइम व्हॅल्यू कायम कुठे जाणार आहे, डाऊनवर्ड साईडला जाणार आहे. लक्षात ठेवाल सगळेजण? येस, टाइम व्हॅल्यू विल ऑलवेज गो डाऊन नो मॅटर व्हॉट हॅपन्स. टाइम व्हॅल्यू कायम खाली जाणार आहे नो मॅटर मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी होतात. याचं क्लिअर? आता त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंटली इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू या दोघांचा एक ग्राफ ड्रॉ केलेला, तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात पाहिजे आहे की मार्केट वरती जात असताना, खाली जात असताना आणि साईडला जात असताना कॉलच्या केसमध्ये आणि पुटच्या केसमध्ये तुमची इंट्रिन्सिक व्हॅल्यू, टाइम व्हॅल्यू कशा प्रकारे अफेक्ट होत असते. आता त्याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढलेलं की ऑप्शन डाऊन येण्याचे चान्सेस किती बनतात तुम्हाला?
ऑप्शन खाली येण्याचे चान्सेस किती बनतात तुम्हाला? थँक्यू. 66% बनणार आहेत आणि ऑप्शन वरती जाण्याचे चान्सेस किती बनणार आहेत तुम्हाला? 33% बनणार आहेत. आता हे कव्हर केल्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट काय कव्हर केली की जर ऑप्शन वरती जाणार आहे तर मी काय करू शकतो? ऑप्शन बाय करू शकतो. ऑप्शन खाली जाणार आहे तर मी ऑप्शन सेल करू शकतो. आता तिथे आपण काय कव्हर केलं? ऑप्शन बाय करत असताना माझा सक्सेसचा चान्स किती असणार आहे? 33% असणार आहे. माझा ऑप्शन सेल करत असताना सक्सेसचा चान्स 66% असणार आहे. सिमिलरली ऑप्शन बाय करत असताना माझं प्रॉफिट अनलिमिटेड असणार आहे. ऑप्शन सेल करत असताना माझं प्रॉफिट लिमिटेड असणार आहे. सिमिलरली ऑप्शन बाय करत असताना माझा लॉस जो असेल तो तो आपल्याला कशा प्रकारे लिमिटेड बघायला मिळणार आहे. आणि सिमिलरली ऑप्शन सेलिंगच्या केसमध्ये आपल्याला लॉस जो असेल तो थेरॉटिकली आपल्याला अनलिमिटेड बघायला मिळणार आहे. आणि इथे आपण डीप डाईव्ह इंटू ऑप्शनचा टॉपिक कंप्लीट केला. आठवतंय सगळ्यांना सगळं? येस, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आता रिस्क मॅनेजमेंटला आपण सुरुवात केलेली. तिथे मी पहिल्यांदा तुम्हाला ड्रॉ डाऊन कव्हरिंग रेशो पहिल्यांदा एक्सप्लेन केला. तिथे मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं की जेवढा आपला अकाउंट खाली पडणार आहे तेवढा आपल्याला ते रिकव्हर करण्यासाठी अवघड होत जाणार आहे. तिथे मी तुम्हाला सुरुवातीला एक्झाम्पल दिलं, जर आपला अकाउंट 50% खाली पडतंय तर गेन किती टक्क्याचा लागतो? परत आहे तिथं अकाउंट न्यायला गेन किती टक्क्याचा लागणार आहे? 100%. अकाउंट 90% खाली पडलं, गेन किती टक्क्याचा लागेल? अकाउंट 90% खाली पडलं म्हणजे 100 पासून 10 ला गेलं, गेन कितीचा लागणार आहे? 900% लागणार आहे. 180% नाही लागणार. 180% तुम्हाला वाटेल इज अ क्लिअर. 100 रुपयाचं अकाउंट जर तुम्हाला 1000ला न्यायचं असेल तर 900 पट तुम्हाला गेन लागणार आहे. 9 पट जास्त तुम्हाला कमवायला लागणार आहे. म्हणजे आपण तिथे काय शिकलो? जेवढं अकाउंट खाली पडत जातंय तेवढं ते एक्सपोनेन्शियली अवघड होत जातं तुम्हाला रिकव्हर करायला मॅथमॅटिकली. आणि मी तुम्हाला इमोशनल आस्पेक्ट पण डिटेलमध्ये समजवलेला. आठवतोय सगळ्यांना? येस, की तुम्ही कशा प्रकारे इमोशन्स थ्रू जाणार आहे ते पैसे रिकव्हर करून घेण्यासाठी. त्यामुळे आपण एक सिंपल इम्पॉर्टंट गोष्ट ठरवली की ऍज अ ट्रेडर तुमची नंबर 1 प्रायोरिटी काय पाहिजे? अकाउंट काय करणं? अकाउंट काय केलं पाहिजे? तुम्ही प्रोटेक्ट केलं पाहिजे. इज अ क्लिअर? तुमचं अकाउंट कायम प्रोटेक्टेड पाहिजे. तुमचं अकाउंट सेफ पाहिजे. इज अ क्लिअर? आता अकाउंट सेफ पाहिजे म्हणजे लॉसेस अवॉइड करायचे, बरोबर? लॉसेस अवॉइड करायचे. येस ऑर नो? व्हेरी गुड. लॉसेस ऍक्सेप्ट नाही करायचे, अवॉइड करायचे. इज इट राईट? नको येऊ म्हणायचं, कारण का लॉस आपला ऐकणार आहे. येस ऑर नो? आपण लॉस अवॉइड करू शकतो. येस? नॉट ऍट ऑल. आपण काय शिकलेलो आहे? लॉसेस मी अवॉइड करू शकत नाहीये. इज अ क्लिअर? मला लॉसेस ऍक्सेप्ट केले पाहिजेत. ओके, सो सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आपली काय बनणार आहे? आपल्याला लॉसेस काय केले पाहिजेत? ऍक्सेप्ट केले पाहिजेत. आता हे करत असताना आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण इथे समजून घेतली की अकाउंट जर सेफ करायचं आहे तर किती सेफ केलं पाहिजे. त्यासाठी आपण एमडीडी नावाची कन्सेप्ट शिकलो की ज्यामध्ये आपण डिसाईड केलं जर आपण सेफर साईडला ट्रेडिंग करणार आहे तर एमडीडी 10%च्या खाली पाहिजे. नॉर्मल साईडला ट्रेडिंग करणार आहे एमडीडी 15%च्या खाली पाहिजे. आणि जर रिस्की साईडला ट्रेड करणार आहे एमडीडी तुमचा 20%च्या खाली पाहिजे. नो मॅटर व्हॉट हॅपन्स. इज अ क्लिअर? हे इथं व्यवस्थित प्रकारे स्टडी केलेलं, कारण का तिथेच रिकव्हरी इझी होऊन जाते, नाही तर मग रिकव्हरी तुम्हाला इझी नसणार आहे. सगळ्यांच्या लक्षात राहील? येस, थँक्यू सो मच. नाव लेटेस्ट प्रोसीड फॉरवर्ड आणि व्यवस्थित प्रकारे पुढे जाऊया. आता ह्या तिन्ही कन्सेप्ट आपण स्टडी केल्यानंतर पुढे गेलो. आता तिथे आपण हे बघितलं की आपल्याला जर व्यवस्थित प्रकारे एमडीडी कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे आणि लॉसेस सुद्धा ऍक्सेप्ट करायचे आहेत तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला वर्स्ट केस कंडिशन ऍक्सेप्ट केली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? जर मला कंटिन्युअसली 10 ते 15 दिवस लॉस होतोय तरी पण माझं अकाउंट प्रोटेक्टेड राहिलं पाहिजे. ते एका एमडीडीच्या फेजमध्ये नाही गेलं पाहिजे. त्यासाठी आपण इथे काय डिसिजन घेतलं की आपल्याला कोणत्याही दिवसाला रिस्क जी घ्यायची असेल ते आपल्या अकाउंट साईजची किती पाहिजे? 1%च्या कमी पाहिजे. इज अ क्लिअर? किंवा 1% मॅक्सिमम पाहिजे. आता ते कशा प्रकारे करायचं? 1% स्टॉप लॉस लावायचा का? नाही. इज अ क्लिअर? तुम्हाला कायम स्टॉप लॉस कॅल्क्युलेट करत असताना, एंट्री कॅल्क्युलेट करत असताना लॉजिकचा वापर करायचा आहे. आणि त्या लॉजिकच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं आहे? स्टॉप लॉसचे पॉईंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. ते कसे येऊन जाणार आहेत? तुमची एंट्री प्राइस मायनस स्टॉप लॉस प्राइस. आता जर तुम्ही ह्या प्रकारे कॅल्क्युलेट करताय तर तुम्हाला तुमच्या स्टॉप लॉसचे पॉईंट्स मिळून जातील. सिमिलरली तुमच्या अलाउड रिस्क किती असणार आहे? 1% ऑफ अकाउंट साईज. आता
हे जवळली आपल्याला माहित पडतं त्यावेळी आपण सिंपल लास्टची स्टेप करतो, पोझिशन सायझिंग करतो. ते कसं करणार आहे, अलाउड रिस्क डिवायडेड बाय स्टॉप लॉस पॉइंट्स करणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला क्वांटिटी एक्झॅक्टली आपण किती घेतली पाहिजे, सो दॅट आपल्या ट्रेडमध्ये कम्प्लीट सेन्स बनवेल, आपल्या ट्रेडमध्ये कम्प्लीट रिस्क मॅनेजमेंट होऊन जाईल, आपला एमडीडी कंट्रोलमध्ये राहील आणि आपण व्यवस्थित सस्टेनेबली ट्रेड करू शकणार आहे. सगळ्यांना लक्षात राहील हे रिस्क मॅनेजमेंट. काय काय लोक आहेत जे दगडासारखं बसलेलं. सर तुम्ही काय पण बोला, चुकून माझी मान वगैरे हल्ली तर मोडून खाली पडेल, बरोबर आहे ना? व्यवस्थित सांभाळून प्लॅस्टर वगैरे करून ठेवा, कारण का आपल्याला प्रॉब्लेम नको आहे. ओके, थँक्यू सो मच. नाऊ लेट अस मूव्ह फॉरवर्ड आणि व्यवस्थित प्रकारे नेक्स्ट डेला आपण जाऊया. आता इथे आपण डे 3 ला स्टार्ट केली, म्हणजे कालच्या डेला आपण सुरुवात केलेली. आता तिथे आपण मल्टिपल कन्सेप्ट कोणत्या कोणत्या स्टडी केलेला. पहिली गोष्ट आपण पहिल्यांदा हे बघितलं की ऑप्शन सेलिंग आपण डे 3 ला कव्हर करणार आहे, ऑप्शन बाईंग आपण डे 4 ला कव्हर करणार आहे आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशनने आपण आपली फायनल स्ट्रॅटेजी जी असेल ती उद्या म्हणजे आपण डे 5 ला कव्हर करणार आहे. सगळ्यांचं लक्ष आहे? येस. आता इथे मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे सांगितलेलं की आपल्याला जर व्यवस्थित प्रकारे स्ट्रॅटेजीज क्रिएट करायच्या आहेत तर स्पेशलाइज स्ट्रॅटेजीज क्रिएट केल्या पाहिजेत, ना की जनरलाइज्ड अप्रोचने मार्केट कुठं जात आहे ह्याच्या अकॉर्डिंगली सिमिलर ट्रेड घेतले पाहिजेत. मग तिथे मी तुम्हाला डिफरंट काइंड ऑफ कन्सिडरेशन सांगितलेले की जे तुम्हाला स्ट्रॅटेजी क्रिएट करत असताना घ्यायचे आहेत. इज क्लिअर? ते मी तुम्हाला काय सांगितलेले, कोणतीही स्ट्रॅटेजी जर तुम्ही निर्माण करत असाल तर पहिल्यांदा ती इंट्राडेची आहे, ती एसटीबीटीची आहे की बीटीएसटीची आहे, का तुम्हाला वीकली असेल की तुमची बाय वीकली स्ट्रॅटेजी असेल की तुमची मंथली स्ट्रॅटेजी असेल, हे पहिल्यांदा डिसिजन घ्यायचा आहे. त्यानंतर नॉन डायरेक्शनलचं डिसिजन घ्यायचा आहे. त्यानंतर वॉलॅटिलिटीचं डिसिजन घ्यायचं आहे की ती लो असेल, मीडियम असेल की हाय असेल. आणि त्यानंतर कोणत्या इंडेक्ससाठी तुम्ही आपली स्ट्रॅटेजी डिझाईन करणार आहे ते व्यवस्थित प्रकारे तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. आता मी ह्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला मोर दॅन 40 डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्बिनेशन कशा प्रकारे क्रिएट केले जातात ऑप्शन ट्रेडिंगच्या दुनियेमध्ये हे सुद्धा सांगितलेलं. किती लोकांच्या लक्षात आहे? इज क्लिअर? त्यामुळे एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे मार्केट वरती जाताना कॉल बाय करणं, मार्केट खाली पडताना पुट बाय करणं हे नसतंय. किती लोक लक्षात ठेवतील? येस. यू नीड टू रिमेंबर वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही अतिशय स्मार्ट लोकांसंग कॉम्पिट करताय. मार्केट एक झिरो सम गेम आहे. विल यू गाइज फॉरगेट दिस थिंग? विसरणार आहे कधी? अजिबात विसरायचं नाही. मार्केट एक झिरो सम गेम आहे. कोण ना कोण तर जिंकत असतंय, कोण ना कोण तर हरत असतंय. जिंकण्याची क्वांटिटी फक्त 1% आहे. इज अ क्लिअर? आणि तुम्हाला जर तिथे जायचं असेल, यू नीड टू बी रिअली स्मार्ट. तुम्हाला बाकीच्या लोकांना आउट परफॉर्म करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. कीप दिस थिंग इन माइंड. ओके, नाउ प्रोसिडिंग फॉरवर्ड. आता हा मास्टर क्लास मला तुमच्या ऑप्शनच्या ट्रेडिंगच्या लर्निंगचा एंड नको आहे, मला ती सुरुवात पाहिजे. हाऊ मेनी ऑफ यू प्रॉमिस मी दिस थिंग? इज अ क्लिअर? मला अजिबात ही इच्छा नाही की तुम्ही सगळं काही संपून इथून पुढे शिकायचं बंद करताय. ते माझ्यासाठी सर्वात वाईट असेल. इज अ क्लिअर? कारण का तुम्ही इथून पुढे मग डेव्हलपमेंट नाही करणार आहे. जेवढं जेवढं आहे तुमच्याकडे, जेवढं तेवढं तुम्ही शिकू शकताय, स्किल डेव्हलप करत जाऊ शकताय, तेवढं डेव्हलप करत जावा. बिकॉज इट इज कम्प्लिटली वर्थ इट ॲट दी एंड. कीप दिस थिंग इन माइंड. ओके, नाउ लेट अस गेट फॉरवर्ड. सो हे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. सिमिलरली तुमच्याकडे ऍडजस्टमेंट्स असतील. इज अ क्लिअर? ऑप्शन एक एवढी छान गोष्ट आहे की जिला तुम्हाला मार्केट कुठं जातंय, काय करतंय ह्याच्या संगे काही घेणं देणं नसलं तरी पण तुम्ही प्रॉफिट्स कमवू शकता. मोर इम्पॉर्टंटली, मार्केट जरी तुमच्या ऑपोजिट जात असेल तरी पण तुम्ही विविध प्रकारच्या ऍडजस्टमेंट्स करून त्याला स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणू शकता. मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे दाखवलं सुद्धा आज, बरोबर आहे की नाही? येस. नो मॅटर मार्केट तुम्हाला कितीही काही त्रास देण्याचा प्रयत्न करेल तरी पण तुम्ही कंट्रोलमध्ये सर्व गोष्टी आणू शकता. एवढे पॉवरफुल ऑप्शन्स आहेत, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याचा मॅथमॅटिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करताय. इज अ क्लिअर? सो प्लीज मी एक रिक्वेस्ट करतोय, खूप सुंदर गोष्ट आहे, ह्याला प्लीज शिकायचा प्रयत्न करा, कारण का ती तुम्हाला फायनान्शियली खूप जास्त रिवॉर्ड करू शकेल विथ लो इंटेन्सिटी ऑफ मेंटल प्रेशर. प्लीज कीप दिस थिंग इन माइंड. ओके, नाउ लेट अस प्रोसीड फॉरवर्ड. आता हे कव्हर केल्यानंतर आपण काय केलं की सेलिंगची स्ट्रॅटेजी कव्हर करण्यासाठी आपण इंट्राडेची डिसाईड केली, त्यामध्ये आपण नॉन डायरेक्शनल डिसाईड केलं, त्यानंतर आपण व्यवस्थित प्रकारे मीडियम व्हॉलॅटिलिटी डिसाईड केली आणि त्यानंतर आपण सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी 2 स्ट्रॅटेजीज क्रिएट केल्या. त्यामध्ये आपण काय बघितलं की सेन्सेक्ससाठी आपण 300 रुपीजच्या आसपासचे ऑप्शन्स घेणार आहे, निफ्टीसाठी आपण 100 रुपीजच्या आसपासचे ऑप्शन सेल करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याचं लॉजिक आपण व्यवस्थित प्रकारे कशावरून घेतलं? एका ऑप्शन ग्रीक वरून घेतलं, ज्याचं नाव काय आहे? इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या ऑप्शन ग्रीक वरून घेतलं. त्या ग्रीकचं नाव काय? कशाचा अभ्यास केला आपण?
डेल्टाचा अभ्यास केला. इज क्लिअर. तिथे आपण हे बघितलं की व्यवस्थित प्रकारे आपण त्या डाऊनवर्ड स्लाइडिंग मुवमेंटचा कशा प्रकारे आपल्या स्वतःसाठी यूज करून घेऊ शकतोय प्रॉफिट्स अर्न करण्यासाठी. इज क्लिअर. आता त्याच्यानंतर आपण इथे हे ठरवलं की सेन्सेक्ससाठी आपल्याला 30% स्टॉप लॉस असतील, निफ्टीसाठी 10% स्टॉप लॉस असतील. सिमिलरली पुढे जात असताना आपण हे बघितलं की तुम्हाला 80% टार्गेट दोन्हीकडे ठेवायचे आहेत. जर सेन्सेक्स मध्ये एसएल हिट होतोय तर एकदा रिकॉस्ट करायचा आहे, आणि निफ्टीमध्ये जर एसएल होत असेल तर तुम्हाला 3 वेळा रिक्वेस्ट करू शकताय पर लेग. सिमिलरली जर तुमचं टार्गेट हिट होत असेल तर सेन्सेक्ससाठी एकदा रिक्वेस्ट करू शकताय. जर टार्गेट हिट होत असेल निफ्टीसाठी तर तुम्हाला रिक्वेस्ट करायचा आहे का नाही करायचा आहे. सिमिलरली सेन्सेक्सच्या केसमध्ये मॅक्स लॉस तुमचा 1500 ला डिफाईंड असेल, बिकॉज ऑफ तुमच्या लो स्टॉप लॉस इन निफ्टी 50 तुम्हाला इकडे मॅक्स लॉसची असली कोणत्याही प्रकारची कंडिशन नाही आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं की या सर्व गोष्टी आपण आपल्या कम्प्युटरला टेस्ट करायला लावल्या, आणि त्याच्या टेस्टिंगचे रिझल्ट आपण व्यवस्थित बघून त्याचा एमडीडी कसा कंट्रोलमध्ये आहे आणि व्यवस्थित प्रकारे आपण रिटर्न्स कसे कमवत जाऊ शकतोय हे बघितलेलं. बरोबर आहे. येस. की जिथे मी तुम्हाला वर्षानुवर्षाचा हळूहळू डेटा दाखवण्याचा प्रयत्न केलेला. सिमिलरली मी तुम्हाला आज संध्याकाळी म्हणजे डे 4च्या स्टार्टिंगला आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बास्केट कसं क्रिएट करायचं. इज अ क्लिअर. तुम्हाला ऑप्शन चेन वरून ते 300 रुपयाच्या आसपासचे प्रीमियम आणि 100 रुपयाच्या आसपासचे प्रीमियम तुम्ही कशा प्रकारे शोधायचे आणि हे बास्केट एक्झिक्यूट कसं करायचं. एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस कसा प्लेस करायचा, तुमचं टार्गेट कसं प्लेस करायचं हे सांगितलं. जर तुमचा स्टॉप लॉस हिट होतोय तर तुमची रिएंट्री कशा प्रकारे केली जाईल हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिमिलरली जर तुमचं टार्गेट हिट होत असेल तर ह्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला रिएंट्री कशा प्रकारे करायची आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. अँड ऍट दी एंड तुम्हाला ओव्हरऑल एक्झिट सुद्धा कसं करायचं आहे तुमच्या पोझिशन मधून हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे सांगितलेलं आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण एक्झिक्युशनच्या सगळ्या स्टेप्स ज्या असतील वॉचलिस्ट क्रिएशन पासून एक्झिटिंग पर्यंत तेवढा सगळ्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या पॉईंट पर्यंत क्लिअर केलेला आहे. सगळ्यांच्या गोष्टी लक्षात राहतील. यस. ओके. आता मोर ओव्हर इम्पॉर्टंटली मी तुम्हाला काय केलेलं आहे व्यवस्थित प्रकारे त्याच्या ऍक्सेसचे व्हिडिओ सुद्धा देऊन टाकलेले आहेत की जे तुमच्या बरोबर पुढच्या 3-4 महिने तरी तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मी अवेलेबल करून ठेवेन. सगळ्यांच्या लक्षात राहील. ओके. त्याच्या लिंक तुमच्या ग्रुपवरती आलेल्या असतील, चेक केलेल्या आहेत तुम्ही. येस. त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर स्वतःचा ईमेल आयडी टाका. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अनलॉग इन वरती क्लिक केल्यानंतर स्वतःचा ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍक्सेस मिळून जाईल. ओटीपी तुम्हाला फक्त एंटर करावा लागेल जो की तुमच्या परत एकदा ईमेल आयडीलाच येऊन जाईल. ओके. सो कीप दिस थिंग इन माइंड आणि व्यवस्थित प्रकारे त्याला रिवाइज करून पुढे जाण्याचा आता प्रयत्न करा. आता आय होप सो मागचे तिन्ही दिवस तुम्हाला परफेक्टली क्लिअर असतील. ओके. आता कालपर्यंत आपण ऑप्शन सेलिंगच्या सिच्युएशन्स पर्यंत पोहोचलेलो. आता आज आपल्याला व्यवस्थितरित्या ऑप्शन बाईंग कशा प्रकारे आपण करू शकतो ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. ओके. आय होप सो यू गाईज आर प्रिटी एक्साइटेड फॉर दिस टॉपिक, कारण का भरपूर लोकांना ह्या सर्व गोष्टी आवडतात. इज अ क्लिअर. आता तुमच्या व्हिडिओचा ऍक्सेस मी कमीत कमी 3-4 महिने तरी ठेवायचा प्रयत्न करेन. तेव्हापर्यंत तरी गोष्टी तोंडपाठ झाल्या पाहिजेत. बरोबर आहे की नाही. येस. मल्टिपल टाइम त्याला बघून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ओके. नाव प्रोसिडिंग फॉरवर्ड्स तुम्हाला आता डिटेलमध्ये मी ऑप्शन बाईंग कशा प्रकारे केलं पाहिजे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. सो लेट अस गेट स्टार्टेड विथ दॅट टॉपिक. नाव फर्स्ट थिंग इज दॅट की इथून पुढे आता जाण्याच्या आधी आपल्याला एक इम्पॉर्टंट टास्क करणं गरजेचं आहे. मी या सर्व गोष्टी का रिवाइज केलेल्या आहेत तुमच्यासाठी, कारण का तुम्ही ह्यातलं काहीही विसरायला नकोय आणि तुमच्या डोक्यात मेन कन्सेप्ट पहिल्यांदा रिवाइज करत करत त्या लक्षात राहायला पाहिजेत. आता फर्स्ट थिंग ऍज अ ग्रुप आपण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आठवत असतील, बट मास्टर क्लास झाल्यानंतर एका महिन्याने तुम्ही गोष्टी विसरणार आहे. किती लोक ऍग्री करतील माझ्याबरोबर. मास्टर क्लास झाल्यानंतर 6 महिन्याने तुम्ही हे म्हणणार आहे मास्टर क्लास कधी झालेला. ओमकार कोण. ऑप्शन म्हणजे काय. येस ऑर नो. सो फर्स्ट थिंग इज दॅट की त्या पॉइंट ऑफ टाइमला आपल्याला रिव्हिजन करणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. इट्स अ क्लिअर. आता ते कसं करायचं आहे त्यासाठी आपल्याला आता एक इंटरेस्टिंग एक्सरसाइज करायची आहे जिला फक्त 2-3 मिनिटं लागतील, बट ज्याचा इफेक्ट खूप जास्त मोठा असणार आहे. इट्स अ क्लिअर. पहिली गोष्ट, भरपूर जास्त लोक या मास्टर क्लासला अटेंड करतायत आणि भरपूर जास्त लोकांना काही काही गोष्टी इम्पॉर्टंट वाटलेल्या असतील की ज्या बाकीच्यांना इम्पॉर्टंट वाटलेल्या नसतील.
आणि ज्या बाकीच्या सेटला गोष्टी इम्पॉर्टंट वाटलेल्या असतील त्या मे बी पहिल्या सेटला इम्पॉर्टंट वाटलेल्या नसतील, बट दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी महत्वाच्या असणार आहेत. हाऊ मेनी ऑफ यू अग्री अपॉन दिस पॉइंट? येस. आता आपल्याला काय करायचं आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या पॉइंट ऑफ टाइमला तुमचा व्हॉट्सअपचा जो ग्रुप असेल तो तसाच ठेवला जाणार आहे तुमच्या रिव्हिजनच्या पर्पजेससाठी. आता तुम्हाला एक सिंपल गोष्ट करायची आहे, फ्युचरमध्ये ज्या वेळेला तुम्हाला रिवाइज करण्याची इच्छा असेल त्यावेळेला एक सिंपल गोष्ट करायची आहे, फक्त हा ग्रुप उघडायचा आहे तुम्हाला. आता हा ग्रुप उघडल्यानंतर मॅजिक काय झालेलं असणार आहे तुमच्यासाठी, की आता फॉर द फर्स्ट टाइम इन द मास्टर क्लास मी तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन करणार आहे. ग्रुप ओपन केल्यानंतर एक्झॅक्टली मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं देणार आहे. आता तुमच्यासाठी ॲज वेल एज बाकीच्यांसाठी तुम्हाला एक छोटीशी एक्सरसाइज करायची आहे, की मागच्या 3 दिवसातले जे सर्वात इम्पॉर्टंट 3 कन्सेप्ट तुम्ही शिकलेला असाल, जे सर्वात इम्पॉर्टंट 3 गोष्टी तुम्ही या मास्टर क्लासमध्ये घेऊन जाणार आहे, त्या 3 गोष्टी तुम्हाला टाईप करायच्या आहेत आणि तो मेसेज सेंड करून टाकायचा आहे. सगळ्यांच्या लक्षात राहील? आता याचा पुढे जाऊन उपयोग कसा होणार आहे तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही तो ग्रुप रिव्हिजिट करणार आहे त्यावेळी तुम्हाला लिटरली 50 ते 60 लोकांनी तिथे काय काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे हे व्यवस्थित प्रकारे एका गो मध्ये कळून जाईल आणि व्यवस्थित प्रकारे तुमच्या डोक्यामध्ये सर्व गोष्टी रिवाइज व्हायला चालू होऊन जातील. सगळ्यांच्या लक्षात येतं, ॲज वेल एज तिथे नोट सुद्धा सर्व टाकलेल्या असतील, त्या सुद्धा व्यवस्थित प्रकारे तुम्ही तिथे रिवाइज करून घेऊ शकता. आता इथे चॅट सेक्शन मध्ये जर तुम्ही टाकलं तर ते हरवणार आहे या सेशन नंतर. सगळ्यांच्या लक्षात आहे, बट त्या व्हॉट्सअप ग्रुपवरचे मेसेजेस आहे असे राहतील. सो डू गाइज प्रॉमिस मी की आम्ही तिथे टाईप करणार आहे कंपल्सरी. येस, कारण का तुम्ही स्वतःची सुद्धा हेल्प कराल ॲज वेल एज बाकीच्यांची सुद्धा तिथे हेल्प आउट करून टाकू शकाल. दॅट इज हाऊ वी फंक्शन ॲज अ ग्रुप, ऑल टुगेदर वी वर्क ॲज अ टीम. ओके, कीप दिस थिंग इन माइंड. सो लेट अस गेट फॉरवर्ड. टीम, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज ओपन द व्हॉट्सअप ग्रुप फॉर अनदर 2 to 3 minutes. आणि गाईज तुम्ही तिथे जाऊन तुम्ही शिकलेला सर्वात इम्पॉर्टंट 3 कन्सेप्ट टाकू शकता. आता सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तिथे तुम्ही टॉपिक्स लिहिण्याच्या ऐवजी मी काय काय वाक्य अशी तुम्हाला सांगितलेली आहेत मागच्या 3-4 दिवसामध्ये, की जी वाक्य तुमच्या ट्रेडिंगला खूप जास्त अफेक्ट करू शकतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं ट्रेडिंग प्रेडिक्शन बाबत नाही, ट्रेडिंग मॅनेजमेंट आणि मॅथमॅटिक्स हा गेम आहे. लर्निंग तुमचं कंटिन्युअसली चालू राहत राहिलं पाहिजे, कंटिन्युअसली स्किल डेव्हलप झालं पाहिजे. ह्या असल्या छोट्या छोट्या ज्या मी इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या असतील की ज्या टेक्निकल नाही आहेत पण तुम्हाला ट्रेडिंग स्टार्ट करण्यासाठी आणि ट्रेडिंगमध्ये राहण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतील, त्या तिथे व्यवस्थित प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा. इज अ क्लिअर? लेट अस गेट फॉरवर्ड. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप पुढच्या अजून 3 मिनिटासाठी ओपन असेल आणि एक्झॅक्टली त्याला पुढच्या 3 मिनिटानंतर मी बंद करणार आहे. सो लेट अस गेट फॉरवर्ड. ते केल्यानंतर आपण व्यवस्थित आपल्या ऑप्शन बाईंगला स्टार्ट करून पुढे जाऊया. लेट्स गेट अहेड. आणि बाकीचे पण तिथे काय लिहित आहेत ते एकदा बघण्याचा प्रयत्न करा, सो दॅट तुम्हाला कळून जाईल की बाकीच्यांच्या डोक्यामध्ये कोणत्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत की ज्या तुम्हाला सुद्धा कन्सिडर केल्या पाहिजेत. ओके, ऑलराइट गाइस, थँक्यू सो मच. आता सेकंड इम्पॉर्टंट थिंग, जर तुम्ही कोणताही इश्यू फेस करत असाल लॉग इनच्या रिगार्डिंग, इज अ क्लिअर, तर तुम्ही टीमला त्याच्या रिगार्डिंग कॉन्टॅक्ट करून टाकू शकता आणि टीम तिथे तुम्हाला व्यवस्थित प्रकारे हेल्प आउट करण्यासाठी मदत सुद्धा करून टाकेल. इज अ क्लिअर? टीम, इफ यू कॅन शो देम हाऊ टू लॉग इन टिल द पॉइंट दे टाईप ऑन द ग्रुप, इट विल बी हेल्पफुल. काइंडली सेंड मी द लॉग इन लिंक इन द चॅट सेक्शन. मी त्यांना एकदा लॉग इन कसं करायचं ते एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. जस्ट सेंड मी द लिंक, दॅट्स इट. ऑल राईट, थँक्यू सो मच. ऑल राईट, सगळ्यांचं लक्ष इथे? येस, ओके. नाव लेट अस मूव्ह फर्दर. मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला काय करायचं आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला स्क्रीन दिसते माझी? येस.
तुम्हाला काय केलेलं असेल, ह्या प्रकारची तुम्हाला लिंक आलेली असेल ह्या पॉइंट ऑफ टाइमला. इज अ क्लिअर तुमच्या ग्रुपवरती तुम्हाला काय करायचं आहे, ह्या लिंकवरती क्लिक करायचं आणि एंटर दाबायचा. एंटर दाबल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक स्क्रीन ओपन होऊन जाईल. इज अ क्लिअर. स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे लॉग इनचं बटन दिसतंय सगळ्यांना इथे. इथे लॉग इनचं बटन दिसतंय. ओके. डायरेक्टली ह्याच्यावरती क्लिक नाही करायचं आहे, कारण का तसाच ऍक्सेस नाही मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, या लॉग इनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी मागितला जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमचा ईमेल आयडी एंटर करायचा आहे. तुम्ही तुमचा ईमेल आयडी एंटर केल्यानंतर इज अ क्लिअर, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक डेमो करून दाखवतो. लेट सपोज तुम्ही हा ईमेल आयडी इथे टाकताय. इज अ क्लिअर. त्याच्यानंतर तुम्ही तिथे कंटिन्यू म्हणताय, त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मागितला जाईल. इज अ क्लिअर टीम, इफ यू कॅन प्लीज शेअर मी द ओटीपी. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे तिथे ओटीपी एंटर करू शकताय आणि व्हेरीफाय म्हणू शकता. एकदा तुम्ही लॉग इन वरती क्लिक केलं, ईमेल आयडी टाकला, त्यानंतर ओटीपी टाकला की तुम्हाला अशा प्रकारे ऍक्सेस मिळून जाईल. सगळ्यांचं लक्ष आहे. ओके. तुम्ही काय करू शकता, ह्याच्यावरती क्लिक करू शकताय. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ सगळे मिळून जातील. इज अ क्लिअर. इथे आपला मास्टर क्लास हा डे 1 अपलोड केलेला आहे. इज अ क्लिअर. त्यानंतर डे 2 चा सकाळचा मॉर्निंग सेशन सुद्धा इथे अपलोड केलेला आहे. तुमचा डे 2 म्हणजे डीप डाईव्ह इंटू ऑप्शन्स आणि रिस्क मॅनेजमेंट सुद्धा इथे अपलोड केलेला आहे. आणि प्रत्येक दिवसाच्या नोट्स सुद्धा त्याच्या खालीच असतील. सगळ्यांचं लक्ष आहे. ओके. सिमिलरली तुमचा डे 3चा मॉर्निंग सेशन इथं असेल. डे 3चा इव्हनिंग सेशन म्हणजे कालचा सेशन इथे आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, आज सकाळचा तुमचा डाऊट सेशन इथे अपलोड केलेला असेल. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तुमचा लाईव्ह ट्रेडिंगचा सेशन सुद्धा इथे सकाळी जो घेतलेला आहे तो सुद्धा इथे अपलोड केलेला आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. ओके. प्रोसिडिंग फॉरवर्ड, तुमचा डे 4 असेल, डे 5 असेल, तो सुद्धा व्यवस्थित प्रकारे तिथे सांगितला जाईल तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे. आणि तुमच्या ज्या सर्व स्ट्रॅटेजीज असतील ज्या आपण कव्हर करणार आहे, त्याचे पीडीएफ सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल करून दिले जातील. इज अ क्लिअर. सो जेवढ्या तुम्हाला नोट्स लागणार आहेत, स्ट्रॅटेजीच्या पीडीएफ लागणार आहेत, रिव्हिजन करायला ऍक्सेस लागणार आहे, सर्व गोष्टी तिथे तुम्हाला दिल्या जातील. कमीत कमी पुढचे 4-6 महिने तरी आम्ही त्याचा ऍक्सेस ठेवण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांच्या लक्षात येतंय. आता नोट्स तिथे तुम्हाला प्रिव्ह्यूसाठी असतील, डाउनलोडेबल नसतील. इज अ क्लिअर. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जर नोट्स बघायच्या असतील, इज अ क्लिअर, फॉर एक्झाम्पल डे 3च्या मी नोट्स बघतोय किंवा डे 1च्या मी नोट्स बघतोय, तर इथे मला क्लिक करायचं आहे. इथे व्यवस्थित प्रकारे तुम्हाला नोट्स डिस्प्ले होऊन जातील. जस्ट गिव्ह इट अ सेकंड. ओके. तुम्ही इथे व्यवस्थित प्रकारे स्क्रोल करून प्रत्येक दिवसाच्या नोट्स करून टाकू शकताय. इज अ क्लिअर. ह्याची लिंक तुमच्या ग्रुपवरती आलेली असेल, तुम्ही त्याला व्यवस्थित प्रकारे रिवाइज करून घेऊ शकता. सगळ्यांच्या लक्षात राहील. येस. थँक्यू सो मच. नाव लेट अस गेट फॉरवर्ड. तुम्ही तुमचा ग्रुप चेक करा, तिथे तुम्हाला लिंक आलेली आहे. इज अ क्लिअर. त्या लिंकचा तुम्ही वापर करून पुढे जाऊ शकता. आता मेन लास्टच्या 2 दिवसांवरती फोकस करूया, कारण का हे 2 दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट असतील. कारण का कुठेतरी आता मास्टर क्लास एंड व्हायला लागलेला आहे. इज अ क्लिअर. त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला पुढे जायचं आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला उद्या सुद्धा हे जे एक लिंक सेंड केली जाईल, आजच्या सेशन संपल्यानंतर सुद्धा एक लिंक सेंड केली जाईल, सो दॅट तुम्ही याला व्यवस्थित प्रकारे शिकू शकताय. सगळ्यांचं लक्ष आहे. फक्त व्हॉट्सअप ग्रुप चेक करा. दॅट्स इट. ओके. नाऊ लेट अस मूव्ह फर्दर आणि व्यवस्थित प्रकारे आपण आजच्या सेशनला स्टार्ट करूया. सो पहिली गोष्ट, आता आजचा सेशन टोटली 3 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करणार आहे. इज अ क्लिअर. सो पहिला पार्ट जो असेल तो आपला ऑप्शन बाईंग बद्दल असणार आहे. इज अ क्लिअर. त्यानंतर सेकंड पार्ट जो असेल तो त्यामध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली मनीला कशा प्रकारे ट्रीट करायचं आहे, सो दॅट तुमच्या सायकोलॉजीमध्ये फरक पडत नाही. ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंग करणार आहे, इमोशन्स मध्ये फरक नाही पडणार आहे, ते कसं करायचं आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे सांगणार आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. ओके. आता ह्या पॉईंट ऑफ टाइमला इथे फोकस करण्याचा प्रयत्न करा प्लीज. इज अ क्लिअर. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, मास्टर क्लास आता हळूहळू एंड अप होत यायला लागलाय. इथे किती लोकांची इच्छा आहे माझ्यासोबत पुढच्या 4-5 महिने कनेक्टेड राहण्याची, प्लीज त्यांनी 1 टाईप करा चॅट सेक्शन मध्ये. किती लोकांना डिटेलमध्ये जाण्याची इच्छा आहे. इज अ क्लिअर. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आय हॅव प्लॅन्ड लिटल बिट ऑफ थिंग्स फॉर यू. इज अ क्लिअर, की जे मी सेशनच्या एंडिंगला तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन, इफ यू गाय स्टे अप टिल दॅट पॉईंट ऑफ टाइम. आणि त्याच्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला जर सिल्वर क्लबचा इंटरव्ह्यूची ऑपॉर्च्युनिटी देऊ शकलो तर मी तिथे देण्याचा प्रयत्न करेन, आणि त्याच्यानंतर आपण पुढे गोष्टी बघण्याचा प्रयत्न करू शकतो. इज अ क्लिअर. सो ह्या 3 पार्ट्समध्ये डिटेलमध्ये आपण व्यवस्थित शिकण्याचा प्रयत्न करूया. सो लेट अस गेट स्टार्टेड. आणि पहिल्यांदा
आपण मेन टॉपिकला म्हणजे आपल्या ऑप्शन बाईंगला स्टार्ट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, नाव लेट अस गेट स्टार्टेड विथ ऑप्शन बाईंग. मला तुम्ही सगळ्यांनी डिटेलमध्ये आता नोट्स काढलेल्या पाहिजेत. इज अ क्लिअर? कारण का इथून पुढे जेवढं मी टेक्निकल सांगायचा प्रयत्न करणार आहे त्यापेक्षा जास्त मी तुमच्या माइंडसेटवरती वर्क करणार आहे. कारण का ऑप्शन बाईंग तुमच्या कम्प्लिटली माइंडसेटचा गेम आहे रादर दॅन टेक्निकल. इज अ क्लिअर? सो टेक्निकल गोष्टी तुम्हाला नोट्समध्ये मिळून जातील, बट जे माइंडसेटच्या गोष्टी आहेत हे तुम्हाला लिहून घ्यायला लागतील व्यवस्थित प्रकारे. कीप दिस थिंग इन माइंड. ओके, सो लेट अस गेट फॉरवर्ड आणि त्या गोष्टीला आता डिटेलमध्ये आपण स्टार्ट करू. ओके, सो पहिली गोष्ट, ऑप्शन बाईंग स्टार्ट करत असताना पहिल्यांदा आपल्याला ऑप्शन सेलिंग आणि ऑप्शन बाईंग मधला पहिल्यांदा फरक कळला पाहिजे. आता ऑप्शन सेलिंग आणि ऑप्शन बाईंग ह्या दोन्ही गोष्टींमध्ये बेसिकली फरक काय? पहिली गोष्ट, सेलिंगच्या केसमध्ये 66% सक्सेस रेट आहे आपल्याला, तोच बाईंग मध्ये त्यापेक्षा अर्ध्यामध्ये डायरेक्टली 33% आहे. बरोबर आहे? येस. सिमिलरली आपल्याला सेलिंगच्या केसमध्ये लिमिटेड प्रॉफिट आहे. इज अ क्लिअर? बट हे जरी तुम्ही व्यवस्थित प्रकारे हार्वेस्ट करू शकला तरी पण ते तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असू शकतं. ओके, नाव गेटिंग फॉरवर्ड, हे चांगलं आहे तुमच्यासाठी, हे सुद्धा चांगलं आहे. बट इकडे तुम्हाला अनलिमिटेड लॉस होतो ऑप्शन सेलिंग मध्ये, की जो आपण कशा प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न केला तो आपण व्यवस्थित प्रकारे काय हँडल केला, आपण तिथे स्टॉप लॉसेस मॅनेज करून त्याला हँडल करण्याचा आपण प्रयत्न केला. आठवत आहे कालचं? येस. तिकडेच जर आपण व्यवस्थित प्रकारे ऑप्शन बाईंग बघितलं तर 33% सक्सेस रेट आहे. तुमचं लिमिटेड लॉसच्या कंडिशन्स असतील की ज्या तुमच्यासाठी अजून चांगल्या असतील, आणि तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिटचे चान्सेस असतील जे की अजून तुमच्यासाठी चांगला असेल. फक्त इथे एकच प्रॉब्लेम तुम्हाला असणार आहे की जो असेल इथला सक्सेस रेट. सगळ्यांच्या लक्षात येते मी काय म्हणतोय ते? ओके, आता लेट अस मूव्ह फॉरवर्ड आणि एका गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. आता ज्या पॉइंट ऑफ टाइमला कोणताही बिगिनर ह्या मार्केटमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो त्या पॉइंट ऑफ टाइमला तुमची एका बाळासारखी सिच्युएशन असते. किती लोक अग्री करतील? कारण का इथले तुम्हाला काय माहित नसतंय, कशा प्रकारे गोष्टी केल्या जातात तुम्हाला कशाचा अंदाज नसतोय, आणि आपण काय करतो थोड्याशा कॉमन सेन्सने तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आता पहिली गोष्ट, जर एखादं लहान मूल एखाद्या दिव्याकडे पळत 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 निघाले त्याला टच करायला, त्याला भाजणार आहे हे तुम्हाला माहित आहे. हाऊ मेनी ऑफ यू अग्री अपॉन दिस पॉइंट? येस. तुम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न कराल, बट जर त्याचं आकर्षण त्या दिव्याकडे जास्तच असेल तर तो तिथे जाणार आहे, स्वतःला भाजून घेणार आहे आणि त्यानंतर तो धडा शिकून घेणार आहे. किती लोक अग्री करतील माझ्याबरोबर? आणि त्यानंतर पुढच्या वेळीपासून तो तिकडे जाण्याचा प्रयत्न नाही करणार आहे. सो पहिली गोष्ट, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्टॉक मार्केटमध्ये तुमची सुद्धा एका बाळासारखी सिच्युएशन आहे. तुम्हाला काय काय गोष्टी एवढ्या अट्रॅक्टिव्ह दिसतात की तुम्ही त्याकडे पळत जाता. मी तिथे तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्हाला लॉजिक एक्सप्लेन करून की नको तिकडे जाऊ, तुला ताप होणार आहे. बट तरी पण जर तुम्ही जाणार असाल तर तिथे तुम्हाला काही ना काहीतरी त्रास होऊन मार्केट शिकवण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर मी आज जे सांगतोय ते व्यवस्थित प्रकारे ऐकून मग पुढे जाण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांच्या लक्षात येते? ओके, कारण का जर तुम्हाला थोडंसं भाजणार असेल तर मी माझं पूर्ण अंग भाजून घेतलेलं आहे या मार्केटमध्ये. सगळ्यांच्या लक्षात येते? तुमच्या एक चुका जर असतील, मी तिथे 1000 चुका केलेल्या आहेत आणि मी एका टफ वेने शिकलेलो आहे. मी ते लेसन्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुमच्या हातात आहे तुम्हाला व्यवस्थित प्रकारे त्यातून काय शिकायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात येते मी काय म्हणतोय ते? सो लेट अस गेट फॉरवर्ड आणि व्यवस्थित प्रकारे एक सिंपल गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता ज्यावेळी एखादा बिगिनर ह्या मार्केटमध्ये एंटर करतो त्या पॉइंट ऑफ टाइमला त्याच्या डोक्यात एक सिंपल गोष्ट चालू असते. ती सिंपल गोष्ट चालू काय असते की जर मी 10 ट्रेड घेतोय तर या 10 ट्रेड मधले 7 ते 8 ट्रेड प्रॉफिटमध्ये आले पाहिजेत आणि 2 ते 3 ट्रेड्स लॉस मध्ये गेले तरी चालतील. आणि जर मी सो कॉल्ड 70 to 80% अॅक्युरसी अचीव्ह करू शकलो तर मी या मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकेन. हाऊ मेनी ऑफ यू अग्री अपॉन दिस पॉइंट? येस. आपल्याला काय पाहिजे असते? 70 to 80% अॅक्युरसी पाहिजे असते, सो दॅट तुम्ही या मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकाल. आता इथे तुमच्या सोशल मीडियाचा सर्वात इम्पॉर्टंट हात येऊन जातो. आता जर तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आणि कोण तर तुम्हाला दाखवते की ही गोष्ट करणं पॉसिबल आहे, तर तुम्ही ती गोष्ट सत्य करण्यासाठी काहीही करायला तयार असता. किती लोक अग्री करतील? तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीचा होप आहे, कोणतरी तुम्हाला येऊन सांगते की हा असं काहीतरी करता येतं, तर तुम्ही त्याकडे पळत जाता की येस हे कसं करायचं आहे, कारण का ते तुमचं ड्रीम असते. आता ही गोष्ट डेफिनेटली एक ड्रीम असते. आता काय होऊन जातं की तुम्ही इंस्टाग्रामवरती जाता, युट्यूबवरती जाता, टेलिग्रामवरती जाता आणि इथे काय केलं जातं की तुम्हाला ह्या
शब्दाकडे एवढं जास्त आकर्षित केलं जातं की तुमच्या डोक्यामध्ये हा शब्द सोडून आता बाकीचं काही सुद्धा चालू नसतं. तुम्हाला फक्त एक गोष्ट पाहिजे असते की सर आम्हाला 80 to 90% अॅक्युरेसी वाली एक स्ट्रॅटेजी सांगा, आणि ही स्ट्रॅटेजी जर मला भेटली तर मी एका वर्षात अंबानीला विकतच घेतला. बरोबर आहे ना? थँक्यू सो मच. नाव लेट अस ट्राय टू मूव्ह फॉरवर्ड आणि एक व्यवस्थित गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. एक इंजिनियर 4-5 वर्ष अभ्यास केल्यानंतर कुठेतरी कमवायला स्टार्ट करतो. एक डॉक्टर, मी 10 वर्ष पण बोललो तरी कमी होऊन जाईल, कारण का एवढा त्यांचा अभ्यास असतोय आणि त्यांना एवढं जास्त स्टडी करायला लागते, त्यावेळी ते कुठेतरी अर्निंगला स्टार्ट करतात, एका डिसेंट अर्निंगला स्टार्ट करतात. मात्र ट्रेडरचं तसं नसतं. ट्रेडरला काय करायला लागतं, एक 12.30 मिनिटाचा एक व्हिडिओ बघायला लागतो. त्यात एक त्याला स्ट्रॅटेजी कळते की 2 लाईनी क्रॉस झाल्यानंतर बाय करायचा आहे, आणि उलटा क्रॉस झाल्यानंतर सेल करायचा आहे, आणि चार्टवरती डोंगर काढायचे आहेत, चार्टवरती झेंडे काढायचे आहेत, आणि ते काढल्यानंतर ड्रॉइंगचा क्लास केल्यानंतर तुम्ही ट्रेडर बनणार आहे. बरोबर आहे? आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ह्या जगातला वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टर आउट देअर वॉरन बफेट, की ज्याने कॉन्स्टंटली ह्या जगातल्या टॉप 10 रिचेस्ट पर्सन मध्ये स्वतःचं नाव नोंदवून ठेवलेलं आहे फॉर इयर्स, वन ऑफ द बेस्ट स्टॉक मार्केट पर्सन्स इन द वर्ल्ड. त्या माणसाला इन्व्हेस्टिंग मध्ये 50% वेळा सुद्धा सक्सेसफुल नाही होता आलेला आहे आतापर्यंत. त्यानं जर 100 इन्व्हेस्टमेंट केलेल्या असतील तर कुठं तर त्याच्या 50% इन्व्हेस्टमेंट पण तिथे सक्सेसफुल नाहीच झालेल्या आहेत. मात्र टेलिग्रामचा बँक निफ्टी किंग तुम्हाला सांगणार आहे 90% अॅक्युरेसी तो मेंटेन करतोय, की ज्याला 3 दिवसाचा एक्सपिरियन्स आहे. इज अ क्लिअर? नाउ फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ह्या सोशल मीडियाच्या ड्रामाने तुमचं डोकं एवढं जास्त एका चुकीच्या साईडला इन्क्लाइन केलेलं आहे की तुम्ही त्याच्या पलीकडे विचार करू शकणार नाही. आणि जर ते तुम्ही इथून पुढे असंच करत बसताय तर ह्या फील्डमध्ये सक्सेस भेटणं तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल असणार आहे. सगळ्यांच्या लक्षात राहतंय? आता तुम्हाला एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमचं कोणतंही फील्ड असेल, स्टॉक मार्केट असेल, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही करत असाल, तुमचा बिझनेस असेल, तुमचा जॉब असेल, जर तुम्हाला तिथे सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला एक सिंपल गोष्ट केली पाहिजे. गाईज, तुम्हाला एक गोष्ट नोट डाऊन केली पाहिजे की प्रत्येक फील्डमध्ये सक्सेसफुल लोक असतात आणि अनसक्सेसफुल लोक सुद्धा असतात. बरोबर आहे? येस. आता ही सक्सेसफुल लोक काय करत असतात, ह्यांच्या सर्टन टॅक्टिक्स असतात, ह्यांच्या सर्टन स्ट्रॅटेजीज असतात. इज अ क्लिअर? ह्यांच्या सर्टन हॅबिट्स असतात, आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये, ह्या सर्व सक्सेसफुल लोकांमध्ये ह्या सर्व टॉपिकचा एक पॅटर्न तुम्हाला बघायला भेटतो की जो कम्प्लिटली कॉमन असतो. सिमिलरली अनसक्सेसफुल लोकांच्या टॅक्टिक्स असतात, स्ट्रॅटेजीज असतात, हॅबिट्स असतात, फोकस एका पर्टिक्युलर ठिकाणी असतो, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक पॅटर्न ऑब्झर्व करायला भेटतो. इज अ क्लिअर? आता तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची आहे की त्या फील्डमधल्या सक्सेसफुल लोकांचे पॅटर्न्स आयडेंटिफाय करायचे आहेत, आणि त्या फील्डमधल्या अनसक्सेसफुल लोकांचे पॅटर्न्स आयडेंटिफाय करायचे आहेत, आणि हे पॅटर्न्स अवॉइड करायचे आहेत आणि हे पॅटर्न फॉलो करायचे आहेत. ऑटोमॅटिकली तुम्ही त्या फील्डमध्ये सक्सेसफुल होऊन जाता. सगळ्यांच्या लक्षात येतंय की ऍक्च्युअली सक्सेसफुल लोक काय करायला लागलेत, मी त्याच्या स्टेपवर स्टेप टाकत जाणार आहे. अनसक्सेसफुल लोक काय करायला लागलेत, मी त्याला अवॉइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मला एका सिंपल गोष्टीचं उत्तर पाहिजे. इथे किती लोक अॅक्युरेसीवरती फोकस करत होते मास्टर क्लास स्टार्ट करण्याच्या आधी? प्लीज टाईप ऑन इन द चॅट सेक्शन. कारण का माझ्या टीमला भरपूर वेळा हेच क्वेश्चन विचारले जातात, तुमच्या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी काय? आता माझ्या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी ना 80%, म्हणजे 10 ट्रेड्स मधले 8 ट्रेड मी प्रॉफिटमध्ये काढणार आहे, 2 ट्रेड मी लॉसमध्ये काढणार आहे. सर असं आहे तर डेफिनेटली शिकवा आम्हाला. बट त्याच्यानंतर पॉइंट असा होणार आहे की ह्या 8 ट्रेडमध्ये तुम्हाला ऍव्हरेज 500 रुपयाचं प्रॉफिट बघायला मिळणार आहे. सगळ्यांचं लक्ष आहे? टोटल 8 ट्रेडमध्ये 500-500 रुपये कमावल्यानंतर टोटल किती रुपये कमवाल तुम्ही? किती रुपये हातात येतील? 4,000 रुपये हातात येतील. इज अ क्लिअर? बट या 2 ट्रेडमध्ये काय होऊन जाणार आहे, ह्या 2 ट्रेडमध्ये तुम्ही प्रत्येकी 2,500 रुपये घालवणार आहे. इज अ क्लिअर? आणि ओव्हरऑल लॉस तुमचा 5,000च्या आसपास असणार आहे. हे प्लस 4,000 आणि मायनस 5,000 ऍट दी एंड अकाउंट -1 केला असणार आहे. आणि ही 80%ची अॅक्युरेसीची स्ट्रॅटेजी चांगली फ्रेम करून ठेवा. अकाउंटमध्ये पैसे येऊ दे नाही तर नको येऊ दे. अग्रीड आहे सगळ्यांना? कारण का तुम्हाला तेच पाहिजे. थँक्यू सो मच. सो पहिली गोष्ट,
जर तुम्हाला ऑप्शन बाईंग मध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर पहिल्यांदा ह्या शब्दाला डिलीट केलं पाहिजे तुमच्या डोक्यातून. का डिलीट केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. आता बरीचशी लोक काय म्हणतात, सर मला इथे अॅक्युरेसी नाव किती लोकांनी ऐकलेलं आहे, प्लीज त्यांनी वन टाईप करा चॅट सेक्शन मध्ये. स्टॉक मार्केटला घेऊन अॅक्युरेसीचं नाव किती लोकांनी ऐकलेलं आहे? थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण ओव्हरऑल लॉस मेकिंग झालाय की प्रॉफिट मेकिंग झालाय? ऑनेस्टली सांगण्याचा प्रयत्न करा. लॉस मेकिंग आहे. हे काय आहे? लॉस मेकिंग ट्रेडर्स ऍक्च्युली अॅक्युरेसीला इम्पॉर्टन्स देत आहेत आणि तरी पण जर लॉस करतायत तर अॅक्युरेसीवरती फोकस करणं एक लॉस मेकिंग ट्रेडरचा पॅटर्न आहे का एक प्रॉफिट मेकिंग ट्रेडरचा पॅटर्न आहे? ऑफकोर्स एक लॉस मेकिंग ट्रेडरचा पॅटर्न आहे. सगळ्यांच्या लक्षात येते मी काय म्हणतो ते. फक्त ती गोष्ट वरून वरून ड्रामा करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते सोशल मीडियावरती. बाकी त्यातून काही भेटत नाही तुम्हाला. इज इट क्लिअर? त्यासाठी मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट उदाहरण द्यायचं आहे. सगळ्यांचं लक्ष येते? ओके. नाऊ लेट अस सपोज मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. आपण इंडियामध्ये राहतो, बरोबर आहे? आता इंडियामध्ये राहत असताना बाकी कोणत्या गोष्टीने आपण डिवायडेड असेल काही असेल ते मला माहित नाही, बट हा टॉपिक काढला तर अख्खा देश एकत्र येतो. किती लोक ऍग्री करतील? येस, थँक्यू सो मच. नाव लेट अस ट्राय टू मूव्ह फॉरवर्ड अँड अंडरस्टँड वन थिंग की दरवर्षी आपल्या देशामध्ये आयपीएल ही लीग खेळली जाते 2 महिन्यासाठी. इज अ क्लिअर? आता आयपीएल 2024 इज अ क्लिअर ह्या सीझन बद्दल जर मी तुम्हाला स्पेशालिटी विचारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय सांगाल मला? ह्या सीझनची सर्वात जास्त स्पेशालिटी काय होती? हा सीझन युनिक का होता? कॅन एनीबडी टेल मी? जे जे लोक क्रिकेट बघतात. ओके. पहिली गोष्ट, कितीतरी रेकॉर्ड ब्रेक केले गेले. किती लोक ऍग्री करतील? तुमच्या 200 रन्स, तुमच्या 250 रन, तुम्हाला 275 रन सुद्धा एकदम इझिली स्कोर होत होत्या की ज्या आतापर्यंत कधी झाल्या नव्हत्या. किती लोक ऍग्री करतील याबरोबर? इज अ क्लिअर? आता पहिली एक गोष्ट तुम्हाला अंडरस्टँड केली पाहिजे की ह्या आयपीएलच्या सीझन मध्ये 200 रन स्कोर करणं इझी होतं की डिफिकल्ट होतं? आन्सर मी इन द चॅट सेक्शन. एखाद्या टीमला 200 रन स्कोर करणं इझी होतं की डिफिकल्ट होतं? इट वॉज एक्स्ट्रीमली इझी आउट देअर. तुम्हाला जर 200च्या खाली जर रन स्कोर करताय तर कुठेतरी तुम्ही मॅच हराल, अशा टाईपची सिच्युएशन झाली. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या तुमच्या मे 2024 मध्ये. आता त्याच्यानंतर एक्झॅक्टली एका महिन्यामध्ये तुमचा क्रिकेट वर्ल्ड कप चालू झाला 2020चा परत एकदा. आता इथे आयपीएल मध्ये इंडियाचे जवळपास 150च्या आसपास प्लेयर खेळतात. त्यातने आपण बेस्ट 15 प्लेयर निवडतोय आणि त्यांना आपण वर्ल्ड कप खेळण्यासाठी युएसए ला पाठवतोय. आता जर नॉर्मल प्लेयर 200 रन इझिली स्कोर करत असतील तर बेस्ट प्लेयर्सला तर ते एक्स्ट्रीमली इझी पद्धतीने जमलं पाहिजे. किती लोक ऍग्री करतील? आणि आता जस्ट मे मध्ये ते फॉर्म मध्ये आहेत, बट जून मध्ये गेल्यानंतर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये 200 रन स्कोर करणं इझी होतं की डिफिकल्ट होतं? 200 रन स्कोर करणं इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. खूप कमी टीम्स होता की ज्यांनी ते क्रॉस केलेलं आहे आणि ते पण एका अवघड टीम बरोबर स्कोर करणं तर पॉसिबलच नव्हतं. आता जस्ट एका महिन्याआधी कोणत्याही टीमला 200 रन जमतायत, बट जस्ट एका महिन्यानंतर कोणत्याही टीमला 150 रन सुद्धा स्कोर करायला थोडस त्रास होत होता. या दोन्ही सिच्युएशन मध्ये काय फरक पडला रे? प्लेयर्सचा फॉर्म गेलेला काय झालेला? नक्की काय झालं? ऍक्च्युली फरक काय पडलेला? थँक्यू सो मच. तुमच्या पिचच्या कंडिशन इंडियामधल्या आणि युएसए मधल्या कम्प्लिटली डिफरंट होत्या. तुमच्या इंडियाचे पिचेस आपल्या बॅट्समनला प्रेफरन्स देत होते, बॅट्समनसाठी इझी होत होते. आणि तुमच्या युएसएचे पिचेस बॉलरसाठी बनलेले, कारण का बॉल कशा प्रकारे बाउन्स करतोय हे कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल होऊन जात होतं तुमच्या पिचेसच्या अकॉर्डिंगली. किती लोक ऍग्री करतील माझ्याबरोबर? येस. नाव लेट अस ट्राय टू फोकस ऑन वन व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. आता इथे जर तुम्ही इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच वरती जर फोकस केला की जे प्रत्येक माणूस या देशातला बघण्याचा प्रयत्न करतो, तिथे इंडियाने 120 बॉलमध्ये 120 रन स्कोर केला का रे? 120 बॉल्स जे आपल्याला भेटले त्यामध्ये 120 रन स्कोर केला आपण.
नाही स्कोर केला. इज इट क्लिअर? आता तुम्हाला 120 बॉल हातात असताना जरी 120 जरी रन त्यावेळी जमलेले नसतील तरी पण ती मॅच आपण जिंकली की हारली? तरी पण ती मॅच आपण जिंकली. कॅन एनीबडी टेल मी द रिझन? काय झालं नक्की? कॅन एनीबडी टेल मी द रिझन? फर्स्ट थिंग तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे जे पिच होतं ते बॅटिंग करण्यासाठी एक्स्ट्रीमली टफ होतं, बट बॉलिंग करण्यासाठी एक्स्ट्रीमली चांगल्या कंडिशन्स होतं. हे 120 रन्स इंडियाच्या बॉलर्सला डिफेंड करण्यासाठी एका पॉइंट नंतर खूप जास्त इझी होऊन गेलेला, कारण का आपलं बॉलिंग युनिट स्ट्रॉंग होतं. किती लोक ऍग्री करतील मी काय म्हणतोय ते? इज क्लिअर? आता ह्यावरून आता एका इम्पॉर्टंट कन्क्लुजनला पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आता बॅटिंग अवघड आहे त्या पिचवरती आपल्याला माहित आहे, बॉलिंग इझी आहे त्या पिचवरती हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आता इथे रोहित शर्मा इंस्टाग्राम स्क्रोल करत बसलेला आहे आपला कॅप्टन, आणि तो एक कोट वाचतोय, वर्क ऑन युअर विकनेसेस. आणि तो म्हणतोय ह्या पिचचा विकनेस आहे बॅट्समन. मग मी काय करतो, 11च्या 11 बॅट्समन खेळवतो आणि ऍव्हरेज स्कोर इथे 130 रनांचा आहे, मी 250 रन स्कोर करून टाकतो, पुढच्या टीमला होणारच नाहीत. राईट स्ट्रॅटेजी. हाऊ मेनी ऑफ यू ऍग्री अपॉन दिस पॉइंट? व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. येस ऑर नो? ओ नाही. अरे बट विकनेसवरती काम करायचं आहे, बरोबर आहे ना? लहानपणापासून ते शिकवलं आपल्याला की विकनेसवरती काम करायचं आहे, स्ट्रेंथ विसरून जायची आहे, कारण का ती अशी तशी स्ट्रेंथच आहे. फर्स्ट थिंग, जर तुम्हाला इथे व्यवस्थित प्रकारे फोकस करायचा असेल तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की जिथे तुमच्या बॉलर्सची स्ट्रेंथ आहे तिथे बॉलिंगचा यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. तुमच्या स्ट्रेंथने खेळणं इम्पॉर्टंट असणार आहे त्या पॉइंट ऑफ टाइमला. हाऊ मेनी ऑफ यू आर रिअलायझिंग दिस फॅक्ट? इज अ क्लिअर? जर तिथे तुम्ही बॉलरचा उपयोग करून घेत नाही त्यांच्या बेस्ट पोटेन्शियलला, तर ती मॅच तुम्ही जिंकणं पॉसिबल नाही. जिथं जी गोष्ट तुमची ताकदवर असणार आहे तिथं त्या गोष्टीकडे फोकस केला पाहिजे, ना की त्याच्या विकनेसकडे फोकस केला पाहिजे. हाऊ मेनी ऑफ यू आर गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से? इज अ क्लिअर? थँक्यू सो मच. आता व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्ही आता ऑप्शन बाईंगच्या केसमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला 3 गोष्टी माहित आहेत. पहिली गोष्ट माहित आहे की सक्सेस रेट तुमचा 33% असणार आहे, तुमचं प्रॉफिट पोटेन्शियल अनलिमिटेड असणार आहे आणि तुमचं लॉस पोटेन्शियल लिमिटेड असणार आहे. आता ह्यातला ऍक्च्युअल विकनेस काय रे? ह्यातला ऍक्च्युअली तुमच्यासाठी विकनेस काय? विकनेस हा आहे की तुमचा सक्सेस रेट किती असणार आहे? 33% असणार आहे. आता मला एका सिंपल गोष्टीचं उत्तर द्या. स्टॉक मार्केटमधला एक ऍसेट आहे की ज्याचा डिफॉल्ट सक्सेस रेट 33% आहे. आता तिथेच जर तुम्ही डिफॉल्ट सक्सेस रेट त्याला अभ्यास करून 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 70-80% करण्याचा प्रयत्न करताय, तर तुम्ही ऍक्च्युअली योग्य एक्सपेक्टेशन ठेवायला लागलाय की त्या गोष्टीवरती काहीतरी ओव्हरलोड टाकायला लागलाय. काय सिच्युएशन आहे? फर्स्ट की सेकंड, जर एखाद्या पिचवरचं ऍव्हरेज बॅटिंग रन्स ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे, तर जर त्या 130 असतील आणि तुम्ही तुमच्या टीमवरती प्रेशर टाकताय की तुम्हाला कमीत कमी 260 रना करून यायच्या आहेत, तर तुमची टीम 130 पण नाही रना करू शकणार आहे. किती लोक ऍग्री करतील? कारण का त्यांच्या डोक्यावरती कंटिन्युअसली प्रेशर असणार आहे की मला कम्प्लिटली 260 पर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना तेवढा पण रन स्कोर करणं अवघड होऊन जाणार आहे, कारण का त्यांच्या डोक्यावरती प्रेशर असणार आहे. सगळ्यांच्या लक्षात येते मी काय म्हणतोय ते? सो फर्स्ट थिंग, आता जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असताना जर तुमच्या डोक्यात येते की 70% आणि 80% अॅक्युरेसीला मी पोहोचणार आहे आणि त्यानंतर मी सक्सेसफुल होऊन जाणार आहे, तर लेट मी टेल यू, ऑप्शन बाईंग करून तुम्ही लाईफमध्ये कधी पैसा नाही कमवू शकणार आहे जर तुमचा फोकस अॅक्युरेसीवरती असणार आहे. किती लोकांचं लक्ष आहे? जेव्हापर्यंत हा शब्द डिलीट होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ह्या गोष्टीला व्यवस्थित प्रकारे पुढे नाही नेऊ शकणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? ह्याला सोडून द्यायचं आहे, कारण का ती त्याची विकनेस आहे. इज अ क्लिअर? ऍक्च्युअली ऑप्शन बाईंगच्या स्ट्रेंथवरती फोकस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्यातली ऍक्च्युअल स्ट्रेंथ काय कोण सांगू शकेल मला? ऑप्शन बाईंग मध्ये अशी काय गोष्ट आहे की जी बाकी कोणत्याही फील्डमध्ये कोणत्याही ऍसेटमध्ये तुम्हाला नाही आहे? इज अ क्लिअर? ती असणार आहे तुमच्या अनलिमिटेड प्रॉफिटची पोटेन्शियल. मीन्स व्हॉट? तुमचा रिलायन्स आज 1250 रुपयाला आहे, एका दिवसात तो 2500ला पोहोचू शकतो का? 100% वाढू शकतो?
वाढू शकतोय? पॉसिबल पण नाही. जर तुमचं क्रूड ऑइल आता 8,000 रुपयाला चालू आहे, ते एका दिवसात 16,000 रुपयाला पोहोचू शकते? हे सुद्धा पॉसिबल नाही. तुमचा बिटकॉइन आता लेट अस सपोज 80 लाख रुपयाला आहे, तो एका दिवसात 1,60,00,000ला पोहोचू शकतोय. एका दिवसात डायरेक्ट 100%चा घेईन. हे सुद्धा तुम्हाला पॉसिबल नसणार आहे. तुमचा इंडेक्स असेल तो सुद्धा डबल नाही होऊ शकणार आहे. बट तुमची इक्विटी गेली, तुमचं कमोडिटी गेलं, तुमचं क्रिप्टो करन्सीज गेला. फॉरेक्सला तर 100% तुम्ही कधी लाईफमध्ये इमॅजिन पण करू नका, तेवढा त्यामध्ये चेंज होणं पॉसिबल पण नाही. तुमचे इंडेक्स गेले, तुमचं फॉरेक्स गेलं. बट एक 200 रुपयाचं ऑप्शन एका दिवसात 400 रुपयाला पोहोचू शकतोय का? इज दिस थिंग पॉसिबल? 600 रुपयाला जाऊ शकतोय, 800, 1000, 1200. येस, डेफिनेटली हे सुद्धा होऊ शकतंय. आता ही जी ऍक्च्युअल गोष्ट आहे, ही ऑप्शन बाईंग सोडून बाकी कोणत्या फील्डला येणार आहे? बाकी कोणत्या ऍसेटला येणार आहे का? नाही येणार आहे. मग आपण ह्याकडे फोकस करायचं सोडून काय अॅक्युरसीच्या मागे लागत बसलाय तुम्ही? जी गोष्ट ऑप्शन बाईंगची स्पेशालिटी आहे ती तुम्ही सोडून उगाच ज्या विकनेसवरती फोकस करत बसलाय, की जो तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. तुम्ही नाही ठरवू शकत आहे की किती तुमचे ट्रेड्स प्रॉफिटमध्ये येऊ शकतील. टाइम व्हॅल्यू तुमच्या ऑपोजिटच ऍक्ट करणार आहे. ती तुम्हाला जास्त वेळेला प्रॉफिटेबल नाही होऊ देणार आहे. किती लोकांचं लक्ष आहे? सो फर्स्ट थिंग इज दॅट तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या ऑप्शन बाईंगच्या सिच्युएशनमध्ये ही तुमची ताकद असणार आहे आणि अॅक्युरसी तुमची वीकनेस असणार आहे. तुम्हाला वीकनेसला सोडून द्यायचा आहे, ताकदीचा यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. वीकनेस ऑटोमॅटिकली तुम्हाला कव्हर होऊन जाईल. सगळ्यांच्या लक्षात येत आहे मी काय म्हणतोय ते? येस. नाऊ लेट अस ट्राय टू मूव्ह फॉरवर्ड. आता आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट थिंग, आपल्याला प्रॉफिट जे असतील ते मोठे करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लॉसेस जे असतील ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे, भले ते जास्त वेळा आपल्याला होऊन जातील. इज अ क्लिअर? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? लक्ष द्या. पहिली गोष्ट, कोणताही ट्रेड असेल तर कोणत्याही ट्रेडचे बेसिकली तुम्हाला 5 आउटकम बघायला मिळतात. 5 आउटकम कोणते असतील? कोणताही ट्रेड जो असेल तो ब्रेक इव्हनला एक्झिट होऊन जाईल, म्हणजे आहे तिथे एक्झिट होऊन जाईल 0 प्रॉफिट लॉसला, किंवा तो एका स्मॉल प्रॉफिटला एक्झिट होऊन जाईल, किंवा तो एका स्मॉल लॉसला एक्झिट होऊन जाईल, किंवा तो एका बिग प्रॉफिटला एक्झिट होऊन जाईल, किंवा एका बिग लॉसला एक्झिट होऊन जाईल. इथे किती लोकांनी ऑप्शन बाईंग ट्राय केले? प्लीज त्यांनी चॅट सेक्शन मध्ये 1 टाईप करा, मला तुमची मदत लागणार आहे. ओके, लार्ज नंबर ऑफ पीपल, थँक्यू सो मच फॉर दिस थिंग. मी जो काय प्रश्न विचारतोय त्याला प्लीज ऑनेस्टली उत्तर द्यायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. प्रॉमिस करताय मला? येस, सो दॅट बाकीच्यांना सुद्धा या गोष्टी शिकायला मिळून जातील. आता पहिली गोष्ट, मला तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे. अकॉर्डिंग टू डिजिट म्हणजे आकड्यावारी, तुम्ही ऑप्शन बाईंग मध्ये आतापर्यंत सगळ्यात मोठं प्रॉफिट केलेलं आहे का सगळ्यात मोठा लॉस केलेला आहे? जस्ट अ नॉर्मल कोइन्सिडन्स, बरोबर आहे ना? कारण का एवढी सगळी लोक बसलेली आहेत, त्या एवढ्या सगळ्या लोकांचा आकड्यावारी लॉस जास्त मोठा आहे त्यांच्या प्रॉफिटपेक्षा. हा कोइन्सिडन्स नाही, हा लुझिंग ट्रेडरचा एक पॅटर्न आहे. मी हे नाही म्हणत आहे की सगळ्यांनीच केलेला आहे, बट 90% लोक तुम्हाला बघायला मिळतील की त्यांचा सर्वात मोठा लॉस आहे. नाऊ लेट मी टेल यू, ऍक्च्युली हे जे 5 ते 6 लॉसेस तुमच्या लाईफमध्ये आलेले आहेत, हातावरती मोजणार सारखे, ह्याच 5 ते 6 लॉसेसमुळे तुमचा आता अकाउंट एक्स्ट्रीमली खाली पडलेला आहे. किती लोक अग्री करतील? जर हे 5 ते 6 लॉसेस मी तुमच्या लाईफमधून काढून टाकले तर तुमची सिच्युएशन कितीतरी बेटर होऊन जाते. त्या 5 ते 6 लॉसेसमुळेच तुमचा कॉन्फिडन्स एक्स्ट्रीमली तुटलेला असणार आहे. आय कॅन गॅरंटी दॅट वन थिंग. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही ना ऑप्शन बाईंग करताना, ना सेलिंग करत असताना, ना इक्विटी करत असताना कुठेही सुद्धा जर तुमच्या सिस्टीम मध्ये बिग लॉस येतोय तर तुम्ही इथे करिअर नाही डेव्हलप करू शकत.
कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुमच्या ट्रेडिंगमध्ये मोठा लॉस होणं पॉसिबल नसलं पाहिजे. किती लोकांचं लक्ष आहे? ऍट एव्हरी पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला मोठ्या लॉस पासून जर लांब राहता येत असेल तरच इथे करिअर डेव्हलप करू शकताय, तरच इथे तुम्ही टिकून राहू शकताय. नाही